नमस्कार मित्रांनो, तर आता आपण चाललो आहोत माझ्या गावाला श्री क्षेत्र जवळेबाळेश्वर. तिथून आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वर व अंजनेरी पर्वत. तर आपल्यासोबत आहे दर्शन मंगेश हांडे, सुजल हरी शिंदे आणि अजून आपली गँग रोशन ज्ञानेश्वर फापाळे, अनिकेत बाबाजी हांडे. तर शुभ सकाळ मित्रांनो. आता आम्ही निघालोय हरीच्या गावाला, श्री क्षेत्र जवळेबाळेश्वर इथे. तिथून आम्ही निघणार आहे. कुठे जाणार आहे आपण? अंजनेरी पर्वत. आणि याचं तोंड उदास दिसतंय तुम्हाला. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला की याला यायचं नव्हतं, याला जायचं होतं मामाच्या इकडं. पण याला बरंच हाणून मारून आम्ही त्याला तयार करून आहे ना आम्ही चाललोय घेऊन. त्याच्यामुळे त्याचं झाले तोंड उदास. बघू आता याचं काय होतंय. तो आम्हाला शिव्या घालतोय इतक्या का बास रे बास. मित्रांनो, आता आम्ही हरीच्या मामाच्या घरी आलोय. इथं आमचा चांगला पाहुणचार झालाय. आमच्यासाठी पोहे बनवले ते. हा द्यायला आम्ही फोटो काढायला आणले. आमचे पोहे खाते आणतो खाली. याचं कोण रे? पोहे कोण? आलं नाही. बाजार भरायला सोडून इकडे. याला बाजार भरायला जायचं होतं मनसरला. आता आपण थांबलो राजुरीमध्ये आणि आपले सगळे संघटनावाले भेटले. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. टाकला ते तोच आहे. हरीचा भाऊ बघितला का तुम्ही तू काय असतोय? हरीचा भाऊ लॉग बघणार आहे तो. तर लॉग बघणार आहे हरीचा भाऊ. पण सगळे लॉग बघणार इथं आम्ही टाकणार. आणि आता चाललोय अंजनेरी पर्वतला ज्योत आणायला. अंजनेरी सोबत याला जाणार कायला? त्र्यंबकेश्वरला जाणार आहे. हिडन स्पॉट आहे ते तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ पुढे दिसतील कंटिन्यू. आणि आम्ही असं आलो डायरेक्ट संपलं गाडीचं. गाडी कुठे गेला? लुली गेला, त्याचा ऑइल बिल संपलं पार गाडीतलं. मित्रांनो, आता आम्ही राजुरीमध्ये पोचलोय. घंटे इकडे आणि बोलायचंच बंद केलं आमच्याशी. तुम्ही सांगा आता काय करायचं. आता आलोय फिरायला तर यांनी हसत खेळत राहा ना. ही सगळी गँग आहे अंजनेरी पर्वतला ज्योत आणायला. आधीच्या गाडीवर पर्यंत थांबायला मित्रांनो, आद्याच्या गाडीचं ऑइल संपले तो त्या तिथं नीट करतोय त्याची गाडी. कायमची बळबळ आहे त्या आद्याची. चला तुम्हाला दाखवतो आता त्याच्या गाडीला झालंय काय नक्की. हे राजूर गाव आहे. राजूर हा ऑइल. आद्याच्या गाडीचं ऑइल संपलं. ही जर आम्ही इथं चेक नसतं गेलं तर गाडी लॉक झाली असती. नसती झाली. सांग तू तेवढं ऑइल निघाले किती आहे एवढं ऑइल. आणि एवढं याच्यापेक्षा जास्त तर मी चैनीला टाकीतो. हा चैनीला टाकीतो. हा पिकअप 2 आहेत. तो त्यांच्यासोबत जाणार आहे का? पिकअप गेला पुढं. दादा याच्यासोबत जाणार ना आता. ऑइल तिकडून काढलंय का? एवढं ऑइल निघाले फक्त. ऑइल आहे आता आपण त्र्यंबकेश्वरच्या जवळपास आलेलं आहे. आणि लय 5 तासाचा प्रवास करून सकाळी 8ला निघालो आपण. किती आता किती वाजलेत गाड्या दाखव. हे गाड्या पुढे चायना वॉच.
वाजले 2 म्हणजे बघा तुम्ही 2:15. कधीपर्यंत चालवलं आमच्या आम्ही आठ- चालून चालून दमलो लय दमलो हे बघा सगळे 5 तास 6 तास हा, मग तेच 6 ना. तास कंटिन्यू मी ड्रायव्हिंग केली आहे बाईक. आणि हे बघा कंटिन्यू ड्रायव्हिंग करून याला येतंय मळमळ उलटी जुलाब सर्व झालंय तेव्हा लय कळालं. हा लोकांना बस मध्ये वाकायला ते 4 व्हीलर मध्ये त्याला मोटरसायकल त्याचं नाव आहे बंट्या बंट्या त्याला गाडी गाडी लागली त्याला त्याला एक लागली. त्याला यांनी गद्दारी केली त्याच्या संग गद्दारी कर बे आम्हाला भाजीपाला घ्यायचा होता संध्याकाळी भाजीपाला कुठे? नाही, नाही, भाजीपाला कुठे? गाडीत ठेवलंय भाजीपाला भाजीपाला कुठे? अरे हा उद्या लवकर जायचं हा किराणा घ्यायचं हा आम्ही ऐकलो होतं त्र्यंबकेश्वरला स्वस्त भेटत आहे 2 रुपयाने तर आलो. तर रुपयाने 1000 पेट्रोल जाळून हे शेंटूस मित्रांनो कॉलेजला होता कार्यक्रमचे पाव भाजी खाऊन याचे सगळे हा नको तेवढे गुलाबजाम मठ्ठा 3 ग्लास मट्टा प्यालाय हा वर आज किती त्रास सहन करायला लागतो तर मित्रांनो आता आलेलो आपण त्र्यंबकेश्वरला आणि खाली खूप पाय वाजतायत लय लय साफसफाई हे तोंड वेळू जरा लय आम्ही दमलोय आणि त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात आलो मला पेशंटचं नाव काय फुकट पार्किंग त्याला बी समजलं तो हसला गपचूप मध्ये पेशंटच हसतोय आमचा हे गरम लागतंय मंदिर काय दिसत आहे पुढे एंट्री तुम्हाला दाखवू आम्ही म्हणा की बम बम बोले गर्दी बा किती लय गर्दी आली खूप गर्दी आम्हाला वाटलं गर्दी नसेल पण लय गर्दी झाली आणि आम्ही तर रांगेत आहे 4 पट गर्दी 4 पट गर्दी पेशंटला पाठीमागे ठेवलाय आम्ही पेशंट महाग आहे गुलाबमध्ये आणि इथं सुरुवात मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता दर्शन करून आलं आतमध्ये मंदिर एक नंबर आहे हे बघा मंदिर भारी आतमध्ये गेल्यावर खूप छान वाटतं आणि दर्शन एकदम मन प्रसन्न झालं दर्शन पण झाले आणि त्या शेजारीच दर्शन वाज माझ्या नाव जाळतात लोक हे बनत्या उलटी जुलाब होत तरी बी आम्ही याला घेऊन आलोय दर्शनाला आद्याला बी लय त्रास होता तरी बी दर्शन घेऊन आला आद्याचे त्रास दूर करायला उलटी करणार आहे थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो आली लय पाय भाजले आम्ही चाललोय पळत लय जोरात पाय भाजतो बघा तो टाकला किती लांब पळत गेला त्याचे बाग किती पाय भाजले भाई येवले अमृतुल्य कुठे आहे येवले अमृततुल्य चहा प्यायला आलोय आता पाणी बॉटल घेऊ पळत आलायचे लय पाय भाजले पाय दाखव इथं जर का हरिण चहा सांगितलं हा इथं गरमी चहा पिऊ आम्ही हरिण चहा सांगितलं आम्ही हा चहा पिऊ चहा सांगितलं एवढ्या गरमीत आम्ही दाखवणार म्हणून त्यासोबत क्रीम रोल बी खाऊ आम्ही हा काय दम सांगून दाखवा माझ्या थमस नाही मला नाही सांगायचं गरज आहे बाई
काय चहा सांगितलं नाही मी गरीब हो मी गरीब हो नीम टाक पाणी दे ना तुम्हाला पाणी. मित्रांनो आता आपण आलेलो आहे तीर्थराज कुशावर्त या मंदिरापाशी आणि इथे एकदम शेंडी इतिहास सांग. शेंडीलाच काय माहित नाही मला इथला इतिहास माहिती नाही, क्षमा करा. आणि पाणी बघा किती भारी असा एकदम त्याच्या मागे बॅकग्राऊंडला डोंगर आणि या साईडला पाणी कुंड एकदम भारी व्ह्यू असा. आणि इथं हे बुट्ट घालून हे बघा गाय हे बघा हा मंदिरात येतो बुट्ट घालून. कसं वाटतस डायरेक्ट घोषणा केली त्याच्या नावाची डायरेक्ट घोषणा केलं तुम्हाला नाही. अरे तुमच्यामुळे ते पाणी खराब झालं. पाणी खराब होतात हो शॉक चालू याला बी कॉमेंट्री सगळं पाणी हा ना पाणी घाण करते ते बाहेर नाही येतात कुठल्याही परिसरात ना सॉक्स चालत आमका पालांना काय बी म्हणतात. तर आपण थोडे पाय गेलो तर काय करतो नाडा कुठं बसतो तेवढं समजणार का मला. बघ शी सॉक्सचं पाणी आलंय कुठे आता मला काय यो ज्ञान देतोय पण यो स्वतः नाही तुझा नाही घाण माणूस आहे. बुट काढले घोषणा तिकडून घोषणा तिकडून घोषणा सॉक्साची वास बीस सगळा त्या पाण्यात सोडला एवढे घाण करून टाकले सगळं शी. पाणी काळ झालं पाणी काळ झालं. लोक तोंडाव बिंडाव सगळं घेतात. आणि हे बघा ही बघा ब्लॅक वॉटर नाना नुन्नी आबदू ना पाय अरे चांगला असतंय. अरे आण्या गोदावरीचं उगमस्थान हेच आहे. म्हणून म्हटलं अंड्या नाही गेला म्हणतोय धू ना कधी पुढं मंदिर वाले. आता आपण मंदिरात जाऊ. आता आपण मंदिर जरा बघू काय इतिहास बघ काही पण सांगतो हा. उगाच शेंडी आणि सांगतो शेंडी काय कामाचं नाही. शेंडी लेंडी. मित्रांनो आता आपण जेवायला नूतन हॉटेलला काय काम नाही खातय काय खातोय निसता खातोय येऊन. अदे कशी भाजी कार्यकर्ता या हॉटेलला न्यूटन हॉटेलला भाजी भाजी भारी. चपाती रिपीट करायचं का खाऊया खाणार आहे का? नंतर तुम्हाला म्हणजे जेवढं पण काय तरी इकडे काय बोलू. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे अंजनेरी पर्वताच्या खाली एक मंदिर आहे हनुमानाचं जन्मस्थान इथं. हा ते मला त्यांना सांग ना बाईला तुला माहिती बाई तू मग बोल ना बाईला मी कुठे सांगत होतो. हा बरोबर. हा तर मित्रांनो आपण इथं कुठं आपले अंजनेरी पर्वतानं आलेलो आहे. हे हनुमानाचं हे जन्मस्थान आहे आणि उद्या इथं हनुमान जन्मोत्सव आहे. आता इथं पाया दर्शन करून जाणार आहे. अर्धे जण वर गेले ज्योत बीत जाणार आहे. एक हाय शिल्लीवाला तो मध्ये नाही म्हणतोय तिकडे गेले तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे जायचंच. याला मस्त तारास आहे. हा लय तारास आहे. 2 वेळा जाऊन आलाय पण हा जाणार आहे वरती तर त्या शिंड्याला काय तारास आहे. तो कधी तू अंजनी पर्वतला 2दा जाऊन आला नाही नेचर चला तर वर जाऊ अंदर. आमचं आता दर्शन झालेलं आहे आणि इथं मंदिर आणि तो गायक खूप भारी म्हणतो. आणि चेहरा बघू शकतो. आम्ही एवढं ट्रॅव्हल करून आलो पार गाडीवर फार चेहरा उदास झाला. अंग बिंग दुखतंय. कुठं जायचं आपल्या त्या डोंगरावर जायचंय. अंजनेरी पर्वतावर जायचंय. तिथं हनुमानाचं जन्मस्थान आहे ना. आपण तिकडे जाऊया
एकदम. आणि मग तुम्हाला तिकडचं पूर्ण व्ह्यू वरून दाखवतो किती इथं आहे. खालचं वातावरण खूप कालचं वातावरण बी लय भारी. हा प्रसन्न आहे. आणि संध्याकाळी इथं काहीतरी कॉन्सर्ट काय रे इथं संध्याकाळी गाणी हा, गाणी बिनी ते जन्मोत्सव साजरा करणार आहे. आणि आम्ही तो पण करणार आहे. जानकी आम्ही हा, वरती नाचणार. पण जाणार आहे. आणि त्या टाकल्याला घेऊन जाणार आहे. टाकल्याला घेऊन जाणार. शिंडीवाला लय बोलतो. शिंडीवाला घेऊन जाऊ लवकर खाली. बडे बडे वाद्य वाढवा. काय दम नाही त्याच्यात. नाही बडी बडी शेंडी वडापाव खाते. वडापाव खाते. राम वरती जाऊन जानकी देखेगी मेरे सीने में श्री राम हे बघा ते दोघं आली तू उदासलेले. जय श्रीराम. जय श्रीराम. उदासलेले आलाय श्रीराम. तर मित्रांनो आता आपण आलेले वरती गाड्या पार्क केलेल्या आहेत. आपला डोंगर दाखवणार हा बघा काय वा काय सुंदर असा. आमच्या संग एक पेशंट पण आहे. तो जाताना थकलेला आहे, येताना पर खुलून येणार. खुलून एकदम आनंदी होणार आहे. आणि सगळे इथं आलेले आहेत. आपण पण आता वर वर काय मंदिरच आहे ना वरती. जन्मस्थानी हा पण जन्म इथं पाणी वाटप. हा केव लवकर जायचंय गाईस आम्हाला. कारण की आमची ज्योत ते पुढे गेलेत आणि तिथून तर आणि ही सगळी लोक वर चालली. तर जेवणच मिळून जेवण कार्यकर्ते स्विफ्ट 2 एक इको आणि एक स्विफ्ट 2 टेम्पो आलेला आणि जेवणात नियोजन चालू इकडं. रात्रीच्या जेवणाचं नियोजन हवेत. चल ना अडचण काय जायला 2 टप्पे आवड आहे 3 टप्पे काय विषय नाही आमच्या. पण जायला लय टाइम आहे तुम्हाला कम से कमी का 2.5 तास लागतील परत खाली यायला. जाऊन यायला ना. नाही जायला. 2.5 तास तुम्हाला वर जायलाच आणि 2.5 तास खाली यायला. खाली पटकन येते लवकर. खाली पटकन येतं वर जायला काय वर जायला. चला ना किती वाजता आता बघू किती वेळ लागत होता. अरे जवळ नाही अरे जवळ नाही लय सव्वा लय सहा वरती तिकडे जायला मग परत रात्री 4 वाजवायचे का. आता काय नाही व्हिडिओ काढायचा. हरीचा मामा आहे. मामा तंबाखू. तर मित्रांनो आपण वर आलेले माकड हॅलो होते काय रे तेव्हा माकड किती वर आलेले. तिथं अजून जायचंय. लय जमलं असून वर आहे पण लोक माणसं असून येत. एक बॅग पण येते आपल्याकडे. पाण्याच्या बॉटल घेतल्या असत्या. वर घेवाला लय जमलो काय अजून लय वर जायचंय. मॅटर हो जाईंगा. तर काय पुढे नंतर दाखवतो. इथं गुफा आहे. इथं गुफा आहे. मध्ये बंद आहे. आतमध्ये बंद केलं. आणि हा खालचा व्ह्यू. मित्रांनो आता आपण आलेलो आहे वर पर्वतावर. खूप वर जायचंय. अर्ध्यापर्यंत 3 मित्र खालीच राहिले. आलो 3 मित्रला दिवस नाही निघालेच नसते ते परत आले त्यांना. माझ्यापेक्षा बारीक घेत म्हणजे वजनानी. हा बारीक वजनानी बारीक घेते माझ्यापेक्षा. वजनानी मनानी डोक्यानी सगळ्यांनी बारीक आहे. हा बारीक आहे. पोटामध्ये दम आहे बाकी कुठं नाही. आणि इकडे बघा सनसेट चालू आहे. आणि अजून आम्हाला खूप वर जायचंय. समोर बघा समोर ते ब्रह्मगिरी पर्वत आहे. आणि त्या सरळ खाली तिथं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे. आपण ते दर्शन घेऊन आता वरती चाललोय. पटापटा वर जाऊ. कारण की रात्र होणार आहे. खाली उतरायला पण थोडं सोयीस्कर पडलं पाहिजे. नंतर पटापटावर जायचं. आणि तो समोरचा जो डोंगर आहे तो चढायचा अजून. तर आपण चढू आम्ही. जय श्रीराम. डोंगर मंदिर चंद्रसेन गाईज मंदिर बघायचं. आम्ही मंदिर दर्शन घेतलं आता. भारी मंदिर आहे. मन प्रसन्न झाला. अजून वर जायचं आहे डोंगरावर. पटापटा जाऊ. निघालोय दर्शा उभा
तर मित्रांनो आता आम्ही वर आलेले आहे आणि तुम्हाला लय अंधार आहे. तुम्हाला वाटत असेल की नाही लय अंधार, इथं खूप अंधार आहे. आणि हे बघा मंदिर. कार्यकर्ते होते हा, ते अर्ध्यापर्यंत आले, परत गेले खाली पाय त्याला. आता त्याला आणि त्यातला वाटतंय एक लय मोठा वचन देत होता हा. की मी चढन तू तुझं पाय, हा पण तो सर्वात पहिला हा. खाली गेलाय. आणि आता त्यांना वाटतं की आम्ही परत अर्ध्या थांबलोय आणि परत जाणार आहे अर्ध्यातूनच. आता म्हणते व्हिडिओ कॉल करणार, आता विश्वास आम्ही नाही डायरेक्ट त्यांना. धप्पा देणार स्टोरी टाकून. हा हे अर्धे असे 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 मित्र आणि नका जाऊ तुम्ही, अर्ध्यातून पाळणारे. साल्टे गेले तरी चालेल, ऋतुबा कमी नाही झाला श्रीमान लेजंड. मित्रांनो इथं मंदिर आहे हनुमानाच्या आईचं, म्हणजेच अंजनी माता त्यांचं मंदिर आहे. आणि आम्ही इथं दर्शन घेतलेलं आहे मस्त. आता इथून तुम्ही व्ह्यू बघा, बॅकग्राऊंडला काय भारी व्ह्यू येत आहे. चंद्र बघा, चंद्र कॅमेरात काय भारी कॅप्चर होतं. आता आपण भक्त अजून यायचे 12 वाजेपर्यंत. इथं काय लय इथं पाय ठेवलं जागा नसतं. आता तरी मी चाललोय हनुमानाचं जन्मस्थान आहे त्या साईडला, आणि या साईडला सगळं अंधार अंधार अख्खा अंधार आहे, काय दिसत नाही. टॉर्च उलटी कर. हा, काय अंधार आहे, काय दिसत नाही. आणि चालू एकदम जंगल एरिया, पूर्ण जंगल आहे. आणि आम्ही आलतो 7 जण, आता फक्त वरती 4 जण आहे. 4 जणच राहिलो आम्ही. बघा मित्रांनो, जीवनाचा प्रवास जा कठीण होईल तशी तशी संगत कमी होत जाते. रस्त्यावर असे काही मोजकेच राहतात जे साथ सोडून जातात. आणि त्यांना बी जिथं नाही तिथं जोर येतो फक्त. आणि ते खाली आमची साथ सोडून चौघ नाही 3 जण गेले. 3 जण, हा. तिघांमधले एक जण आम्ही बळच सोडून आलोय. नाही आऊन एक जण, तिघांमधले एक जण परत साथ सोडून गेला. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. हा चला आता आपण पुढे जाऊया. आता आम्ही आलोय जे हनुमानाचे जन्मस्थान इथे, आणि ही गुफा आहे पूर्ण अशी. लय भारी गुफा आहे. याच ठिकाणी हनुमानाचा जन्म झाला. हनुमानाचा जन्म याच ठिकाणी झालाय. देवी आणि हे त्यांच्या मूर्त्या कोरलेल्या, प्रतिमा सगळं वरही दगडामध्ये सगळी कोरलेली. इथं कुरले कळस कुरले वाटत ढाल पडले. चला आता पाया पडू. आणि दुसरं एक मंदिर आहे. वरती जाऊन तिला जन्म व्हायला आता सकाळीच आहे ना, त्यांचा जन्म व्हायला ना जन्म त्यांचा सकाळी पौर्णिमे ना, सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन मग सगळे तिला वरती गर्दी राहील. त्या टोकाला झेंडा लागली पहा, तिला सगळी गर्दी राहील सकाळी 4 वाजता. आणि हे काय बाबा मग इथं पण माताचं नाही का, म्हणजे त्यांचा रात बीत असते ना. अजून गुफा आहे ना बाबा. गुफा आहे पण आता ती दिसणार नाही. पडला असं ती आता या इकडे ना मध्यभागी आहे. आणि बघायचो काय माहिती. हा तिकडे ना असं तिरून असं झालं असं. हा ते लोक पाऊल रस्ता असेल पण असं. हा पाऊल रस्ता होता. नाही म्हटलं रात्री रात्र झाली ना, म्हणून आम्ही गेलो नाही. नाही मग नको म्हटलं काय आहे. काही गाड्या बिड्या आणि मोटरसायकल हा मोटरसायकल, 2 व्हीलर 4 व्हीलर सगळं पुढं खाली लावली. हा खाली अर्धे गेले ज्योत घेऊन. आम्ही सकाळी घ्यायला लावायचं वरती काय बात करतो. जे घ्यायचं अजून. तर काय जाणता आम्ही इथं थांबलोय गोटीमध्ये. आमचे जेवण झालेलं आहे. आणि आता अजून इथून 1 तासावर आपलं ज्योत आहे तिथं जाणार. आणि त्यानंतर मग जवळवाळ्याच्या धारेच्या गावाला ना DJ बीजे, मग तिथं थोडं नाचू व्हिडिओ दाखवतो तुम्हाला काय विषय असतो. अंजनी पर्वत उतरून फार आता म्हणजे भारी वाटलं. कोथरूडमध्ये आले असं दाखवायचं रे किडे. मित्रांनो आपण आलोय कोथरूडमध्ये हा पेट्रोल पंप आहे. आता तुम्ही कारण समजून घ्या का काय का आपल्या गाडीचं पेट्रोल संपलेलं आहे. आपल्या वाशी गरीब दिवस आलेत. आता विचार करा, लय वाईट दिवस आहे. मशीन चालू आहे का? आवाज दे ना त्याला. मशीन चालू आहे का? अरे तो मशीन चालू आहे का तिथं? ऐक ना, मशीन बंद आहे पण तो करीन ना चालू. बरं माय आणि त्यांनी मशीन सगळं बंद करून झोपले, लॉक विक करून झोपलेलं आहे सगळं. मग आता नाही उघडणार तो पाठीशिवाय नाही उघडणार. आणि हा ना एवढं आपल्या एक तास आहे पेट्रोल पंप.
तो बी म्हणत चोर बीर आले काय प्रयत्न करा तुम्ही प्रयत्न ऐका प्रयत्न वाळू अजून एकदा वाजून बघा, उठला तर फोन करा, नाही तर परत या. इकडे चटाई टाकू नाही तर असं झोप असंच झोपू आता रोडवर काय ते कुठे आपल्या ते फडक दिसतंय त्याचं ओढू ते गाडी होतं आपल्याला झोपायची बी जागा राहिली नाही मित्रांनो. काय दिवस आले. आमची उदास झाली फार मित्रांनो. काय आता सांगायचं सकाळपासून काय आम्ही दिवस आलेत आमच्यावर. त्र्यंबकेश्वरला गेलो, त्र्यंबकेश्वरवरून अंजनेरी पर्वतला गेला खालीच वाटा अंजनेरी पर्वतला. तिथून आम्ही आलोय परत आता हरीच्या गावाला ज्योत घेऊन. त्याच्यात मग पाय मुरगळलाय. काय आता सांगायचंय, लय वाईट दिवस चालू आहे. त्यात अजून तर गाडीचं तर पेट्रोल संपलं, आता कसं न्यायचं गाडीला. आणि रात्रीचे वाजलेत किती रे, किती वाजलेत हे बघ, रात्रीचे वाजलेत 3, 3:15 बघा. आता आम्हाला नक्की इथंच मुक्काम करायला लागतो या पेट्रोल पंपावर, बाहेर झोपणार. तुमची ओळख असेल तर आम्हाला लवकरात लवकर इथं पेट्रोल पीडीएफ सोडणार 4 दिवस पेट्रोल. मित्रांनो, तुमची जर कोथरूडमध्ये कुठं ओळख असेल तर आम्ही स्क्रीनवरती खाली नंबर देतो, त्यावर कॉन्टॅक्ट करा, आम्हाला संपर्क साधून पेट्रोलची माहिती द्या, स्पॉन्सरशिप करा थोडीशी. बघू आता आमचे 2-3 कार्यकर्ते पुढं पेट्रोल पंप बघायला गेलेत. तुम्ही ऐकलंच असेल कॉलमध्ये. लय अवघड परिस्थिती आहे बाबा. तर मित्रांनो, मगाशी आपण जसं सांगितलं होतं, आपण एका कोथरूडच्या पेट्रोल पंपावर थांबलो होतो. आपल्या गाडीतलं पेट्रोल संपलं आणि आता बघा हा शेवटचा पर्याय हे आमचा निवारा रातचा. आणि हा आमचा रातचा निवारा बघा किती तुम्ही बघू शकता. शेवटी एका मंदिरात आमची सोय झाली. हे बघा बघा रोशन, मी कोण आहे, रोशन रोशन रोशन. असं नाही आम्ही इथं असा निवारा सापडा आलो, मंदिरात सापडला निवारा. आणि इथं काय काय भिकमंगे हा इथं पहिल्या पाहून टपकलेले होते. तर मित्रांनो, पाहिलं का आपल्यावर काय परिस्थिती आली आहे. हा बरे, पण आम्ही आमचा स्वाभिमान आणि आमचा हा अनुभव आहे सांगतो. साल्टी गेले तरी चालेल. हे ग प्रेत आपल्याला बघू. मग असे असं एक इन्सिडेंट झालाय ना मित्रांनो. हा गाडीवर बघायला गेलं पेट्रोल, आणि तिथे येताना त्यांना वटवागळ एकाच टायमाला दिसली. लगेच मागून लगेच ससा. आणि आता एक आजी दिसली हिरव्या साडीवर. कावळा पण आवडत होता एकदम. रोशन, तुझं काय म्हणणं आहे? रोशन झोपलाय, मेन ब्लॉगर झोपलाय. चला चला माझा फोन चालू आहे. बाय बाय.